नमस्कार, आपण पाहत आहात महानगरी न्यूज. मी संतोष मोकाशी. इचलकरंजी शहरातील आणि परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी महानगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. इचलकरंजीत नामांकित बारमध्ये मॅनेजरवर दगडाने हल्ला, दारूच्या बिलावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. इचलकरंजी शहरातील एका नामांकित बारमध्ये मॅनेजरच्या डोक्यात दगड घालून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दारूच्या बिलावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे बार परिसरात काही काळ खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बारमध्ये दारूचे बिल देण्यावरून मॅनेजर आणि काही व्यक्तींमध्ये वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर संबंधित व्यक्तींनी मॅनेजरवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी मॅनेजरच्या डोक्यात दगडाने मारण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर बार परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. तसेच हल्लेखोर कोण होते याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान जखमी मॅनेजरला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आयजीएम उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला हलवण्यात आल्याची माहिती आहे. जखमीची प्रकृती आणि त्याला झालेल्या दुखापतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमागे नेमका दारूच्या बिलाचा वाद कारणीभूत आहे का की त्यामागे अन्य काही कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती, प्रत्यक्षदर्शींची माहिती तसेच बारमधील उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. शहरातील बार आणि हॉटेल परिसरात ग्राहकांमध्ये होणारे वाद अनेकदा गंभीर स्वरूप धारण करत असल्याने अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेनंतर संबंधित बार परिसरात पोलिसांनी पाहणी केल्याने नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान हल्लेखोरांची ओळख पटली आहे का, त्यांच्याविरोधात कोणत्या कलमान्वये कारवाई केली जाणार, तसेच या घटनेमागील नेमके कारण काय आहे याबाबत पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.